नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत करत आहे. आणि आजचा हा व्लॉग माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण आज मी जी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या गोष्टीची मी खूप दिवसापासून वाट बघत होती. तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. फायनली तो दिवस आलेला आहे की या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होती. आणि या दिवसासाठी मी खूप मेहनत, खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि हा फक्त आहे ना मॉनिटायझेशनचा व्हिडिओ नाही आहे. यात मी तुमच्याबरोबर माझी जर्नी शेअर करणार आहे, पण अगदी थोडक्यात. तर जेव्हा मी कंटेंट क्रिएशनला सुरुवात केली, ब्लॉगिंगला जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा फार काही आयडिया नव्हती मला की म्हणजे व्हिडिओ कसा करायचा आहे, म्हणजे शूट कसं करायचं आहे, थंबनेल कसं बनवायचं, मग ते एडिट कसं करायचं. कारण भरपूर गोष्टी असतात, हॅशटॅग्स लावणं, टॅग्स लावणं, सगळ्या गोष्टी असतात. तर काही आयडिया नव्हती, फार बेसिक नॉलेज होतं मला. आणि त्यात तरीही म्हटलं की नाही, स्टार्ट करायचं. जर आपल्या मनात आहे ही गोष्ट तरीही स्टार्ट करायचं. आणि माणूस आहे ना, जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो हातपाय मारायला शिकतोच आणि फायनली त्याला पोहायला येतच. तसंच ही गोष्टसुद्धा आहे की जेव्हा आपण त्यात पडतो ना की आपोआप आपल्याला त्या गोष्टी कळत जातात की आपल्याला काय करायचं आहे. आणि तुमच्या व्हिडिओजमधूनच तुम्हाला रिअलाईज होतात गोष्टी की आपल्याला पुढे काय करायचं आहे. की एक ब्लॉग बनवला आहे, एक व्हिडिओ तुम्ही बनवला आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघत असत ना नंतर, तेव्हा तुम्हालाच गोष्टी रिअलाईज होतात की पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय करायचं आहे. ही चूक आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये करायची नाही आहे. आणि ते डोक्यात ठेवूनच मी सगळं सुरुवात केलं होतं. हळूहळू सबस्क्रायबर वाढायला लागले, हळूहळू वॉच टाईम वाढायला लागला. तर तशी एक्साइटमेंटसुद्धा आपली वाढत जाते. आणि कधी असं होतं ना की व्ह्यूज कमी येतात, वॉच टाईम वाढतच नाही. मग ते फ्रस्ट्रेशनसुद्धा येतं किंवा असं कधी वाटतं आपल्याला की हे नाही, आता इथेच स्टॉप करावं, इथेच थांबवावं. पण जो थांबला तो संपला असं म्हणतात ना, ते खरं आहे. कारण जर तुम्ही तिथे स्ट्रेस घेऊन जर त्याच वेळी जर थांबलात ना, तर पुढे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अप अँड डाऊन्स येत राहतात, पण त्यातून मार्ग काढून पुढे जाणं गरजेचं आहे. भले एका व्हिडिओला व्ह्यूज नाही आलेत, बट दुसऱ्या व्हिडिओला व्ह्यूज येणार, हे नक्की आपल्या मनात ठेवायचं. आणि आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. आणि मी तेच करत गेले की न फ्रस्ट्रेट होता, न थकता माझं काम मी करत गेले प्रामाणिकपणे. आणि त्याचं फळ मला आज मिळतं आहे. आणि माझं जर पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल ना, तर पहिल्या ब्लॉगमध्ये माझं टायटलच असं आहे की फायनली आता मी माझ्या नव्या पर्वाला एक सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळी मी असं म्हटलं होतं की त्या व्हिडिओमध्ये की मी फायनली असं का म्हणते आहे वगैरे. कारण मी आहे ना यूट्यूब चॅनल ओपन करायचं ना, हे 2020 साली ठरवलं होतं, बट ते चालू करायला मला 2025 आलं. यामागचं कारण अगदी मी थोडक्यात सांगते तुम्हाला. कारण मी त्यावेळी म्हटलं होतं की मी पुढच्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये जेव्हा ते वेळ येईल तेव्हा मी नक्की सांगेन. आणि आजच्यापेक्षा चांगली वेळ त्याला असू शकत नाही. कारण त्यावेळी जे मी ठरवलं होतं ना, ते कृतीत आणता मला एवढे दिवस गेले. आणि त्यावेळी असं झालं होतं ना की मला यूट्यूबबद्दल त्यावेळीसुद्धा काहीच माहिती नव्हतं. म्हणजे त्यातून अर्निंग होतं ही गोष्टसुद्धा मला माहिती नव्हती. मला ती बाकीच्या लोकांनी सांगितली. कारण तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड चालू होता आणि सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे ना मी आणि त्यावेळी सगळ्यांच्या घरी तेच असायचं की रेसिपीज बनायच्या, मग ते स्टेटसला ठेवल्या जायच्या. आणि माझे काही फोटोज मी जे रेसिपी बनवायचे, कारण बाहेर काहीच मिळत नव्हतं, त्यामुळे सगळ्यांच्या घरातच बनलं जात होतं. त्यामुळे मी पण जे आम्हाला खायची इच्छा व्हायची ते सगळं घरी बनवायचे. आणि त्याचे फोटोज जेव्हा मी ठेवायचे ना आणि मी ते छान प्रेझेंट करायचे, ते बघून आहे ना मला बाकीच्या लोकांनी सजेस्ट केलं होतं की प्रिया, तू का नाही यूट्यूब चॅनल ओपन करत आहेस. जे तू बनवतेस, जे रेसिपी तू बनवतेस ना, त्या फक्त तुला व्हिडिओ बनवून तुला अपलोड करायच्या आहेत.
हे जे मला बाकीच्या लोकांनी सांगितलं होतं तोपर्यंत मला याची काहीच आयडिया नव्हती की यूट्यूबमधून अर्निंग होतं. आणि मला त्यांनी सांगितलं की तू छान प्रेझेंट करतेस, छान तुझं हे असतं, रेसिपी छान असतात. तर ते मला रेसिपी चॅनलसाठी ॲक्च्युली सजेस्ट केलं होतं आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात ही गोष्ट बसली होती की हे आपल्याला करायचं आहे. बट त्यावेळी मी हा विचार केला की नाही, माझं घर छोटं होतं कारण तेव्हा मी चाळीत राहायचे, त्यामुळे माझं घर लहान होतं, किचन लहान होतं. त्यामुळे मी त्या गोष्टींचा विचार करत गेले की कसं दाखवू मी, कसं काय करू. बट खूप चुकीचा विचार केला मी त्याही. कारण मी तेच सांगते की तुम्ही ज्या गोष्टी अशा आपण विचार करत असतो ना त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. ह्या गोष्टी आपण फार चुकीचा विचार करतो आणि मागे राहतो की हे सगळं कसं दाखवू. कारण लोकांना फक्त कंटेंट हवा असतं, लोकांना ते बघत नाहीत बिलकुल की तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, काय आहे. ते बघतात ते फक्त तुमचा कॉन्फिडन्स, आणि ते असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी मी या गोष्टी विचार केल्या आणि मी ते स्टॉप केलं. त्यानंतर माझी प्रेग्नन्सी, डिलेवरी अशा बरेच काही गोष्टी झाल्या. त्यामुळे मला ते पुढे गोष्टी त्या होत गेल्या आणि 2025 साली मी फायनली डिसाईड केले की नाही, आता मी माझा मुलगा दीड एक वर्षाचा झाल्यानंतर मी डिसाईड केलं की नाही, आत्ता मला ही गोष्ट करायचीच आहे एनी हाऊ. कारण माझे 4-5 वर्ष ऑलरेडी फुकट गेलेले आहेत. सो आता मला ते नाही करायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की जे लोक इच्छुक आहेत चॅनल ओपन करण्यासाठी त्यांनी वेळ न दवडता आत्ताच जाऊन चॅनल ओपन करा. जर तुमच्या मनात जर ही गोष्ट असेल की मला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे, तर बिलकुल विचार करू नका की हे तसं आहे, ते तसं आहे, माझ्याकडे ही वस्तू नाही आहे, माझ्याकडे ती वस्तू नाही आहे, माझ्याकडे फोन चांगला नाही आहे किंवा हे नाही आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. जस्ट कॅमेरा ऑन करा आणि बोला, बस इतकंच करायचं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. ती जी हिंदीमध्ये म्हण आहे ना, कल करे सो आज, आज करे सो अब, खरंच ती म्हण अगदी योग्य आहे. जर तुमच्या मनात ही गोष्ट आहे तर आत्ता कॅमेरा उचला आणि स्टार्ट करा. कारण हेच कॉन्टेंट क्रिएशनसाठी खूप गरजेचं असतं. कारण मी पण जेव्हा कॉन्टेंट क्रिएशनला सुरुवात केली, ब्लॉगिंगला सुरुवात केली ना, तेव्हा बऱ्याचशा अशा गोष्टींना मी फेस केलेला आहे की कधी चांगले व्ह्यूज येतात व्हिडिओजला, कधी व्ह्यूज येतच नाहीत बिलकुल, आणि अपेक्षा नसते त्या व्हिडिओकडून त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि जेव्हा व्ह्यूज येत नसतात तेव्हा असंही वाटतं, खूप फ्रस्ट्रेट व्हायला होतं. असं वाटतं की चल अरे खूप आपण प्रयत्न करतो आहे बट काही व्ह्यूजच येत नाही आहे, वॉच टाईमच वाढत नाही आहे वगैरे. तर अशा गोष्टी होणार तुमच्याबरोबरसुद्धा, माझ्याबरोबरसुद्धा झाल्या. पण त्यावेळी आहे ना थांबून उपयोग नसतो. कारण जो तिथे थांबतो तो अगदी थांबूनच जातो, मग पुढे काहीच नाही होत. पण त्या गोष्टीतून जो बाहेर पडून पुन्हा प्रयत्न करतो ना की तोच पुढे जातो. आणि गोष्टी होतात, फ्रस्ट्रेशन येतं, बट त्यातून बाहेर पडून पुढे काम करत राहणं. कारण आपण आपलं काम प्रामाणिकपणे करणे हेच याच्यामध्ये एकमेव उपाय आहे याचा, दुसरं काहीच नाही आहे. तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमचं प्रामाणिकपणा एवढं जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही ब्लॉगिंग, तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन नक्की करू शकता. आणि प्रयत्न केलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य असतात. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, ते खरं आहे. प्रयत्न करत राहिल्या की त्याचं फळ हे नक्कीच मिळतं. जे काही मला आज मिळालेलं आहे की माझ्या प्रयत्नांना हे यश मिळालेलं आहे. आणि तुम्ही पण असंच जर प्रयत्न करत राहिलात ना तर एका वर्षाच्या आतच तुमचा जो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो कंप्लीट होईल. अगदी प्रॉपर वेने जर तुम्ही केलं तर होईल. माझ्या बाबतीतही मी सांगते की माझंसुद्धा 1 वर्षाच्या आतच वॉच टाईम आणि जो 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया तो कंप्लीट झाला होता. 1.5-2 महिन्यापूर्वीच माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं, बट माझ्याकडून काही ॲडसन्समध्ये गोंधळ झाला होता, त्यामुळे थोडासा माझ्या मॉनिटायझेशनसाठी डिले झाला. तर ते सुद्धा एक मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन की तुम्ही काय चुका करू नका. की माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं, की जेणेकरून आपल्याला नंतर प्रॉब्लेम्स येतील. अशा गोष्टींवरती मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेन.
जो की न्यू क्रिएटर्स जे आहेत त्यांना त्यांचा जो क्रायटेरिया कंप्लीट करायला नक्कीच उपयोगी पडेल. आणि आजचा ब्लॉग माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे, कारण जे काही मी अचीव केलेलं आहे, खरं तर हा एक छोटा माइलस्टोन आहे. या प्रवासातला एक छोटा माइलस्टोन मी अचीव केलेला आहे. आणि पण हा प्रवास इथेच थांबत नाही आहे. खरं तर आत्ता या प्रवासाची सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने, की अजून पुढे खूप काम करायचे आहेत आणि खूप असे माइलस्टोन अचीव करायचे आहेत, खूप प्रगती करायची आहे, खूप यश मिळवायचं आहे. आणि तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या साथीशिवाय या गोष्टी शक्य नाही आहेत. त्यामुळे खरंच की हे जे मी अचीव करू शकले ना, ते फक्त माझ्या व्ह्युअर्समुळे, की तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवलात, तुम्ही माझ्या व्हिडिओज बघत गेलात, माझ्या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं, तुमच्या कमेंट्स आल्या. तुमची एक कमेंट पण आहे ना आम्हाला खूप मोटिवेशन देते. आणि अशा जेव्हा कमेंट्स येतात ना, तेव्हा खूप एनर्जी मिळते नवीन अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे खूप थँक्यू सो मच. मी खूप ऋणी आहे, तुमची खूप आभारी आहे, की आजपर्यंत ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी माझे व्हिडिओज बघितलेले आहेत, ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे, ज्यांनी माझ्या लाईव्हलासुद्धा सपोर्ट केलेला आहे, त्या सगळ्यांचे खूप मी आभार मानते इथे. कारण तुमच्या सोबतीशिवाय ही गोष्ट अगदीच अशक्य होती. त्यामुळे मी इथे माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचे मी आभार मानते. आणि जे लोक माझे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब केलेले नाहीत, त्यांचेसुद्धा मी इथे आभार मानते. आणि खरंच जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी फॅमिली. माझ्या फॅमिलीने सुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि काही व्यक्तींची नावं मी इथे घेऊ इच्छिते. या व्हिडिओमार्फत त्यांना मला बोलायचं आहे, कारण हाच जरिया आहे माझ्याकडे त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा. तर स्पेशल थँक्स म्हणजे माझा नवरा आणि माझी मम्मी, की ते दोघांनी मला खूप सपोर्ट केला या बाबतीत. जेव्हा वाटत होतं, जेव्हा मला टेन्शन येत होतं, जेव्हा मी फ्रस्ट्रेट होत होते, तेव्हा ही दोघं माझ्यासोबत होती नेहमी. कधीच त्यांनी मला ती रून दिलं नाही आहे. नेहमीच ते मला मोटिवेट करत राहिले. आणि एखाद्या महिलेसाठी ना तिचा नवरा तिच्या मागे उभं राहणं, एका नवऱ्याचं सपोर्ट असणं खरंच खूप गरजेचं असतं. जेव्हा तिच्या नवऱ्याचा तिला सपोर्ट असतो ना, तेव्हा ती काहीही करू शकते आयुष्यामध्ये, काहीही अचीव करू शकते. आणि तसंच माझ्या नवऱ्याने सुद्धा मला आत्तापर्यंत खूप सपोर्ट केलेला आहे. आणि आय नो की तो यापुढेही तो मला असाच सपोर्ट करणार आहे. त्याच्यामुळे या दोन व्यक्तींनी मला खूप छान त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलं आणि नेहमी मला पुश केलं व्हिडिओज बनवण्यासाठी. तसंच माझ्या अर्चना वहिनी म्हणजे माझ्या जाऊबाई, त्यांनीच खरं तर मला हे स्वप्न दाखवलं, की प्रिया तू एक यूट्यूबर बनू शकतेस, की तू हे करू शकतेस. आणि आज मी ते स्वप्न जगते आहे. ते स्वप्न हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे. एक चांगलं यूट्यूबर बनण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांनी जर मला ते दाखवलं नसतं ना स्वप्न, तर मी कदाचित त्या गोष्टीचा विचारही केलेला नसता. आणि त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल थँक्स, की अर्चना वहिनी थँक्यू सो मच, की तुम्ही मला एक मार्ग दाखवलात. आणि माझे सगळे यूट्यूबर्स मंडळी जे आहेत माझ्यासोबत आता जी काम करतात यूट्यूबवरती, त्यांचीसुद्धा मी खूप आभारी आहे. त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि त्यातलं स्पेशल थँक्यू सुजित ब्लॉग्सचे सुजित राणे, की त्यानेसुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतील माझे टेक्निकल किंवा अदरवाईज काहीही असू दे, सगळ्या गोष्टींमध्ये त्याने मला हेल्प केलेली आहे. मला एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम आला किंवा काही आलं, मी त्याला विचारत होते की असं प्रॉब्लेम आहे. म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टींपासून ते मॉनिटायझेशनपर्यंत. मॉनिटायझेशनमध्ये तेव्हासुद्धा प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम्स आले, तेव्हासुद्धा त्याने मला खूप हेल्प केलेली आहे. त्यामुळे त्यालासुद्धा मी या व्हिडिओमार्फत थँक्यू बोलते आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि चला, हा मी व्हिडिओ आता इथेच एंड करते आहे. अजून पुढे छान छान व्हिडिओज येत राहतील. अजूनही कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलला तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा.
आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर आपण पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.